तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, आपल्याला या सगळ्यामध्ये मालिकेचा आजचा महाभयंकर एपिसोड पाहायला मिळणार आहे. या भागामध्ये आपल्याला आता अंजलीचे डोळे उघडताना दिसणार आहेत आणि ते सुद्धा अर्णव आणि ईश्वरी यांनी केलेल्या या प्लॅनमुळे. आता इकडे बँगलोरला जाणं, बँगलोरला त्या विधवा बाईच्या सोबत आता भेटणं, हा सगळा आता अर्णव आणि इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा प्लॅन आहे. पण या राजेशला वेगळ्याच ट्रॅपमध्ये अजून एका अडकवण्यात आलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये अर्णवने आत्ता मात्र राजेशला या सगळ्यामध्ये असं काही अडकवलंय की तिकडून लाईव्ह प्रक्षेपण इकडे अंजलीला दाखवत महाभयंकर धमाका झालाय. आपलाच नवरा आपल्याला किती मोठा धोका देतोय हे सत्य ज्या वेळेला अंजलीच्या समोर आलंय आणि ते पण लाईव्ह, त्यानंतर अंजलीला धक्का बसलाय. कारण जी बाई आता इकडे बँगलोरला राजेशच्या सोबत आहे ती बाई दुसरी तिसरी कुणीही नाही आहे, तर आता ती बाई म्हणजे आता इकडे अंजलीची मावस बहीण आहे. आणि त्याचमुळे अंजली आता मात्र या सगळ्यामध्ये अर्णव ईश्वरीवरती जरी विश्वास ठेवत नसली तरी सुद्धा हे समोरच्या दृश्यावरती विश्वास ठेवणं मात्र आता तिला भाग पडलेलं आहे. नक्की काय घडले प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की अर्णव आता गेलेला आहे तो म्हणजे इकडे बँगलोरला. त्याने मुद्दामच बँगलोरचं काम आता मागून घेतलेलं आहे अर्णवने बँगलोर. आणि आता इकडे त्या बाईला त्याने अंजलीचे कानातले गिफ्ट, आणि आता तो विचार करतोय चला इकडे बँगलोरला कामानिमित्त आलं की ही आता विधवा जी बाई आहे जिच्याकडे गडगंज संपत्ती आहे तिच्या पैशावरती तरी ऐश करता येईल. पण आता त्याला माहिती नाही की आपल्याला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी इकडे आता बँगलोरला असलेल्या अंजलीच्याच म्हणजेच अर्णवच्या मावस बहिणीची मदत आता या दोघांनी घेतलेली आहे. बरं, आता हे सगळं होत असताना इकडे तो अंजली जरा आता आजारी आहे आणि त्यामुळे बाळाची जबाबदारी इकडे आता ईश्वरीकडे सोपवण्यात आले. पण ईश्वरीवरती पूर्णपणे विश्वास नसल्या कारणाने आता मात्र ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्याकडे. आणि त्यानंतर अर्णव तिला सांगतोय तू ताई आराम कर, काहीही झालं तरी बाळाची जबाबदारी पूर्णपणे आमच्यावरती आहे. आणि त्यावरती लगेचच ती सांगते हे बघ, माझा ईश्वरीवरती भरोसा नाहीये. मागच्या वेळेला जे काही झालं त्यानंतर मी आता कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो तू काळजी करू नको. पण इकडे कामाच्या गडबडीमध्ये खूप मोठी चूक झालेली आहे. प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव काम करत असताना मुळातच या सगळ्यामध्ये अर्णवला कामाच्या वेळेला त्याने आता बेबीला त्या गाडीमध्ये ठेवले. ईश्वरी किचनमध्ये तिच्यासाठी जेवण बनवत आहे आणि ज्या वेळेला हे सगळं चालू आहे आणि त्याच वेळेला अचानकपणे अर्णवने कपाटाचं दार उघडलंय आणि कपाटाचं दार उघडल्यावरती त्या बाळाच्या गाडीला धक्का लागलाय. गाडीला धक्का लागल्यावरती मग आता लगेचच इकडे गाडी आता घरंगळत चालली आणि ती आता जिन्यापर्यंत येऊन पोहोचले. त्या ईश्वरी पटकन येऊन बाळाला सावरते. इकडे अर्णव घाबरलेला आहे. अचानकपणे ईश्वरीने बाळाला सावरल्यामुळे मात्र आता इकडे अर्णवला जरा बरं वाटलंय आणि तो आता म्हणतोय मी सिंदूर, मी इतका घाबरलो होतो. ईश्वरी चिडते आणि काय चाललंय काय, म्हणजे आता हे सगळं जे काही चाललंय ना तुमचा हलगर्जीपणा आहे सर. मी जरा काय किचनमध्ये गेले, तुम्ही आता तर सगळं हे पलटूनच टाकलं. यावरती अर्णव म्हणतो सॉरी मिस इंदोर, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये तू आता बरोबर वेळेत आलीस, नाहीतर खरंच काही खरं नव्हतं असं म्हणत इकडे आता अर्णव तिचे आभार मानतो. ईश्वरी सांगते सर, आता मी बाळाला एक सेकंद कुठे सोडणार नाहीये, तुमच्या भरोशावरती तर नाहीच नाही. आणि ती आता बाळाला घेऊन इकडे आता आपल्या सोबत ठेवते. बरं, तोपर्यंत अर्णव आता फोनवरती बोलत आहे. फोनवरती बोलत असताना त्याला शिर्केंचा फोन आलाय. सर, आपला प्लॅन आता यशस्वी झालेला आहे. यावरती तो म्हणतो काय, म्हणजे खरंच या सगळ्यामध्ये तो आता बरोबर रीतीने आपल्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहे. त्यावरती शिर्के म्हणतात हो, तो आता बेंगलोरला बरोबर त्याच घरात आहे आणि आता तुम्ही काळजी करू नका. तुमच्या ताईने मला कॉल केला होता, कारण आता जर का काही नंबर त्याच्या मोबाईलमध्ये नंबर बघितले तर गडबड होऊन जाईल म्हणून आता तिने एका रॅन्डम नंबरवरून कॉल केला होता मला आणि तिने मला सांगितलंय की थोड्याच वेळामध्ये मी लाईव्ह फुटेज तुम्हाला सेंड करते, तुम्ही अंजली ताईंना ते सगळं दाखवा असं म्हटल्यावर ती सांगायला लागतो ठीक आहे शिर्के,
आज याचा पर्दाफाश केल्याशिवाय आता मी थांबणार नाहीये. किती काही झालं ना तरी सुद्धा ताईचे डोळे आता उघडले पाहिजेत. मला माहिती होतं हा नाटक करतोय ते. मुळातच शिर्के, अहो याला वाटलं की आम्ही याला बँगलोरला कामानिमित्त पाठवले. आत्ता कामाला जॉईन झालेल्या माणसाला बँगलोरला कोण पाठवतंय? त्याला याच कारणासाठी पाठवलेलं आहे की तो आता या सगळ्यामध्ये काय खरं काय खोटं हे जाणून घेण्यासाठी. पण पाहिलं ना आपण, तो आता कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉयल तर नाहीच आहे, पण आता स्वतःची हे गेल्यानंतर सुद्धा स्मृती तो ज्या पद्धतीने हे सगळी नाटकं करत होता ना, मला वाटलंच ठीक आहे, मी आता अंजलीताईला कसं आणि काय सांगायचं ते पाहतो. शिर्के, तुम्ही लाईव्ह तिकडून चालू केलात की कॉल करा. त्यानंतर अर्णव अंजलीकडे आलेला आहे. अंजली सांगते, काय झालं बाळ ठीक आहे ना? यावरती अर्णव म्हणतो, ताई बाळ ठीक आहे, बाळ झोपलंय, पण मी तुला आज जे काही सांगतोय ना ती गोष्ट तुला आता ऐकायलाच पाहिजे. या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला आता म्हणजे अजिबात हे करू देणार नाहीये. मी जे काही सांगतोय ते ऐक. हे बघ, आता मी तुला ते जे दृश्य दाखवणार आहे ना ते दृश्य बघून आता कदाचित तुला आता त्रास होऊ शकतो. माहिती आहे मला, तुला त्रास होणारच आहे, पण या सगळ्यामध्ये हा त्रास एकदाचा असणार आहे. हा एकदाचा त्रास आता संपून तुला नव्याने आयुष्य सुरू करायचं आहे. त्यावरती मग आता ती म्हणते, काय बोलतोयस तू? तू आता राजेशच्या बद्दल काही सांगायला आलायस का? हे मग मला काही ऐकायचं नाहीये, मी तुम्हाला दोघांना आधी पण यावरती अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे ताई, तुला मी काहीही बोलणार नाहीये, पण तुला आपल्या आता सुगंधा माहिती आहे ना? सुगंधा माहिती आहे, आपल्या मावशीची मुलगी. यावरती ती सांगायला लागते, तिचं काय आता नवीन? यावरती तो सांगतो, मी तुला आता काहीतरी व्हिडिओ दाखवतोय, बँगलोरचे व्हिडिओ दाखवतोय. म्हणजे आता राजेश इकडे बँगलोरला गेलेला आहे ना, माहिती आहे ना आपल्याला. राजेश बँगलोरला गेल्यावरती आता तिकडे तो काय करतोय हे पाहिल्यावरती तरी तुला आता या सगळ्यामध्ये जरा तरी विश्वास बसेल का? असं म्हटल्यावरती ती म्हणते, तू काय बोलतोयस? अर्णव म्हणतो, आता मी काही बोलत नाहीये, मी तुला दाखवतो. असं म्हटल्यावरती अर्णव आता इकडे लाईव्ह फुटेज चालू करतो, ज्याच्यामध्ये आता मात्र इकडे सगळ्यात महत्त्वाचे अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण दाखवतात की आता राजेश कोणाचं तरी मिठीत आहे. आणि त्यानंतर मग आता पाठमोऱ्या या राजेशला म्हणजे पाठमोऱ्या त्या बाईला पाहिल्यावरती इकडे अंजली घाबरले आणि हे सगळं तुम्ही नाटक केलेत असं ती म्हणायला लागते. आणि त्याचवरती त्या बाईचा चेहरा म्हणजे हीच आपली मावस बहीण आहे म्हटल्यावरती मात्र आता इकडे मोठा धक्का बसलेला आहे, तो म्हणजे अंजलीला. अंजली आता म्हणते, काय? त्याच वेळेला आपण पाहिलंय की इकडे राजेशने तिला मिठीत घेतलंय आणि आता हे सगळं दृश्य पाहून इकडे अंजलीचा तिळपापड झालाय. हा तोच राजेश आहे का जो आता आपल्याला बोलत आहे की माझी स्मृती गेले, किंवा या सगळ्यामध्ये तो आता आपली स्मृती गेल्याचं नाटक करत होता का? काय खरं काय खोटं तिला काही कळत नाहीये, पण तिला धक्का बसलाय. तोपर्यंत अर्णव आता इकडे फोनवरती आहे आणि तो आता सांगतोय की ताई कॅमेरा ॲडजस्ट करून घे. त्यानंतर मग आता अशा पद्धतीने कॅमेरा ॲडजस्ट केलाय की जे काही आता इकडे बोलत आहे ते म्हणजे राजेश, ते स्वतः आता इकडे ऐकायला मिळतंय ते म्हणजे ईश्वरीला. आणि त्यावरती ती म्हणते, बरेच दिवस तू आता आलाच नव्हतास, म्हणजे इतके दिवस होतास तरी कुठे? यावरती तो सांगतो, काही नाही अगं, कामानिमित्त मी आता जरा बिझी होतो ना, आणि त्यासाठी पण तुझी आठवण आता मला इतकी येत आहे ना की या सगळ्यामध्ये मी आता तुझ्याशिवाय जगू शकत नाहीये. कधी एकदा मी आता तिकडचं काम पूर्ण करून येतोय असं मला झालं होतं, आणि म्हणूनच कंपनीने ज्या वेळेला बँगलोरचं आता मला काम दिलं त्यावेळेला मी कोणताही पुढचा मागचा विचार न करता इकडे आता निघून आलोय. अंजलीने हे ऐकल्यावरती आणि अंजलीने समोर आपल्या मावस बहिणीला पाहिल्यावरती तिच्या तर पायाखालची प्रेक्षकांनो एका झटक्यात जमीन हादरलेली आहे. तिला तर समजतच नाहीये काय खरं काय खोटं, जे बघतोय ते खरं की खोटं. आणि ती सांगते, हे काय आहे? त्यावरती अर्णव म्हणतो, तुझ्या समोर सत्य आणण्यासाठी हा सगळा प्रकार आता आम्ही केलेला आहे. तुला असं वाटत होतं की आम्ही तुला काहीतरी खोटं सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण आता आम्ही तुला फसवत नाही आहोत, तर आता तुला फसवणारा हा राजेश आहे. बघ काय बोलतो आहे ते बघ, त्यावेळेला तुला समजेल की कशा पद्धतीने तुझा आता फक्त आणि फक्त तो वापर करून घेत होता. आणि त्याच वेळेला ती आता त्या बाईच्या कानातले बघते आणि ती सांगते, हे इयरिंग्स माझे आहेत. यावरती तो म्हणतो, त्याला हे सगळं करायला अजिबात वेळ लागत नाहीये, तो तुझा फायदा घेतोय ताई, कधी तुझे डोळे उघडणार, कधी तुझे डोळे उघडणार, असं म्हणत मात्र आता इकडे
लगेचच इकडे तो सांगतो ती मिठी मारते आणि रडायला लागते. माझं खरंच चुकलं, मी या माणसावरती विश्वास ठेवला, मला आता काही कळायला मार्ग नाहीये असं म्हणत मात्र आता ती रडकुंडीला आलेली आहे. अर्णवची माफी मागते, मी तुमच्यावरती विश्वास नाही ठेवला. त्यावरती तो सांगायला लागतो, हे बघ याने इतकंच केलेलं नाहीये तर आता अजून अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत, त्याच गोष्टींचे कच्चे चिठ्ठे आपल्याला खोलायचे आहेत आणि ते सगळं आता मी करणार आहे. तू काळजी करू नकोस, सगळं सत्य आता मी तुला सांगेन. पण आता याच्या आधी त्याने जे शलाकाचा खून केला ना ते सत्य सुद्धा आपल्याला समोर आणायचं आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदलत सत्य समोर आलेलं आहे.